आला गाडी जर दाबून घ्या, नाही तर पुढे घ्या, थोडी माग पुढं करा. जातो फुटलं तर मला काय करायचं आहे. मग मी पण दाखवतो. तुम्हाला नीट काढा म्हणायला लागला. वाकडं बोल नका, तुम्हाला नीट बोलायला, तुम्हाला नीट बोलायला लागलो मी. म्हणून कशी जात नाही गाडी. तुम्हाला नीट बोलायला ना, गाडी दाबून घ्या गाडी. हा तिकडे रस्ता बांधलाय त्यांनी, इकडेच पाठवलंय ना. मग तुम्ही जरा मागं द्या गाडी. गाडी का पास न होणार, गाडी का पास न होणार. मग तुम्ही बाजार लागला का इथं? तुम्ही लागून गेला का? तुम्ही काय बोलायला वाकडं? मी नीट बोलायला तुम्हाला, मी दादागिरी करायला का तुम्हाला? तुम्हाला दादागिरी करायला मी नीट बोलायला लागला ना मी तुम्हाला. याला नीट बोलायला लागलं, वाकडं बोलतोय. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. भावांनो, काल 3 दिवस झालं का गाडीला आपल्या भाडंच नव्हतं. म्हणजे होते भाडं, पण पार्टीवाले आहे ना, ऐन टायमाला काय तर नंबरामुळे कॅन्सल करायचं, नाही तर माल वाढलं म्हणून कॅन्सल करायचं. 2 दिवसाचे भाडे असंच कॅन्सल झालेत माझे. मग आज काय शनिवार होता, म्हणलं आज पण होती लागणार नाही, जावं म्हणलं हनुमान मंदिरात जाऊन वगैरे जरा पाय वगैरे पडून आला. म्हणलं बाबा 2 दिवसाचे 7.5 जाऊ दे मागून. मग बघा आज आलंय आता भाडं. शेळपाट्याचा भाडा आहे, जाऊन येऊ पटापट, खाली करून येऊ. बघू, भरायला जायचं आहे आपल्याला, भरून येऊ. मग इकडे कुठं पुरण्याला वगैरे खाली होणार आहे, मग तिकडे खाली करून भेटू. चला, भरायला जाणार जागेवर भेटा. मनी सुरतमधून अजून बाहेर निघून टाईम नाही झाला नाही. दिसला का मेट्रोचा ब्रिज? 7:30 जाम बघा हे. आता हे जाम आहे पूर्ण पाईपलाईन पर्यंत, आणि पूर्ण हायवे बाहेर सगळा मोकळा आहे. काय जाम लावून ठेवतात काय माहिती आपल्याशी. आज शनिवार आहे, ते येऊन लवकर गाडी खाली झाली तर बरं आहे, नाही तर डायरेक्ट होणार ते सोमवारी. एक तास 2 7:30 5 झाली म्हणजे मानकोलीची ट्रॅफिक. आणि आपला डिझेल बी टाकून घेतलं इथं. 1000 रुपयाचं डिझेल टाकलं, जास्त लांब जायचं नाही. शेळपाटा टोलच्या अलीकडंच आहे. म्हणलंय तर अजून लोकेशन बी आलं नाही. पार्टीला फोन केलतो, म्हणलं लोकेशन टाकतोय, थांबा थोडा वेळ. म्हणलं तर आपण पण जरा खारेगावचं जाम लागलंय, थोडंफार दाखवायला लागलंय चालू मध्ये. आतापर्यंत ते आला बी असेल कपिल पाटलाच्या घरापर्यंत. बघू आता काय होतंय काय नाही यार. लय 7:30 आता 2-3 दिवस काम नव्हतं ना, मग अंग असं हे झालंय, माझं आळस खाल्लंय, माज आलाय माझ अंगाला. 7:30 हे दम खात नाही इकडं मानकोलीच्या ब्रिज खाली. दाबादाबी वंगळी असते, पण त्याच्यात बी आम्ही कुठले गरीब माणसं, आम्ही बी दाबादाबी वंगळीच आहेत भाड्या. तर इथं मानकोलीच्या ब्रिज खाली तर आला हो. चालू जाम आहे, इथपर्यंत जाम आलं. जरा यार काय तर घ्यावं लागेल खर्चा पाणी. जुगाडचा जरा विषय आहे. इथंच भेटणार, इथं घेतलं तरच ठीक आहे. पुढे गेलं का मग गेलं काहीच भेटणार नाही पुढे आपल्याला. नाही आम्ही डोंबिवलीला जाणार आहे. अरे एक मामा आलाय आता यार, मागा लागलाय. कुठं जाणार आहे काय नाही. नाही मी इथंच चाललो, मला लांब जायचं नाहीये. इंडियन मध्ये चाललोय मी, मुंबई इंडियनला चाललोय. लिफ्ट बाबा कोणाला देत नाही आपण. अरे माल चाललाय बघा. आज काहीतरी हाय वाटतं यार, लय पब्लिक निघाले फिरायला घुमायला. घेतलं हो आपलं सामान. ते जरा गाडी चालवताना हाताला घाम सुटायला लागलाय म्हणून घेतलेला. अवघड आहे धंदा. जरा हाताला घाम सुटायला लागलाय ना, स्टिअरिंग सटकायला लागले हात, म्हणून घेतले. चालूवर घालावं जरा. 7:30 जाम लागलंय बघा. हे बघा, यांना बी ब्लॉग मध्ये यायचं आहे. मग यांचं काय म्हणणं आहे काय माहिती. आजकाल आहे ना फॅन फॉलोईंग आपलं लय जास्त वाढल्याचं. याला ओळखत हो तुम्ही? काय तर कर ना, दातार काय काढला ब्लॉग मध्ये घ्या म्हणतात, दाता काढतात. काय बोलावं काय नाही यांना. चला आता काय करावं, नशिबात आमच्या लिवल्यात असली, कस तर करावं ऍडजस्ट. पण यार हे जाम, ह्याचं काय महत्व आहे मला काय कळणार झाले. हे काय माझ्या जन्मताच देवानं महाग लिहून धाडले का मंडळाला.
है ना, घरच्या बाहेर निघालं याच्या मागे जाम लावा. अवघड आहे. चला बघू आता काय होते काय नाही. 2 किलोमीटरला लेफ्ट मारायचा आता आपल्याला. पण काय 7:30 लागली जाम. 2 किलोमीटर जिथं लेफ्ट मारायचे तिथं जाम आहे. कशामुळे जाम लागलंय बाबा एवढं. बघू आता पुढं कशामुळे जाम लागलंय. या आई घाल्यामुळे जाम लागलंय पूर्ण. काय हो का, ह्याच्या मागं अजून एक हायच दलीन ते. चल इनी जाऊ रे. काय अजून पुढे बी आहे. ते गाड्या बाहेर निघाल्यात गल्लीमुळे म्हणून जाम. हे तर जाम तसं राहतंय. असे 7:30 सापडतात मला बघा तुम्ही. आणि तुम्ही म्हणता शिव्या देताय, आबर देताय, अशा गोष्टीमुळे देताय. जाऊ दे आता. रागाला काय तर करू, हँडगा लावू. पण आता जाऊ, गाडी भरू आणि जाऊ आपलं काम खाली करून जावं. आपण काय प्रधानमंत्री नाही की तुम्हाला जाम दाखवत बसू मी. थोडा हाय टोल नाका. त्या वेअरहाऊस मध्ये जायचं. हावे वेअरहाऊस. आरटीला फोन लावून दिला. एंट्री बी करायची गरज नाही. 4 नंबर एलिमेंटरीज काय तर असं म्हणले. इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम आहे हो साहेब. 1 नंबर माणूस. कुठं राईट मधल्या घोड्यांच्या पाठीमा बावड्याची जरा ते 4 नंबर आहे. इथून लेफ्ट मानता का पुढे? 4 नंबर म्हणून ना. हां लेफ्ट राईट बरं. राईट म्हणून थोडं लास्टला लागला. लेफ्ट कुठं मारायचं? इथून लेफ्ट मार. हा राईट आहे तो. हा काय मामा तुम्ही. राईट लेफ्ट मार, परत राईट मारून सरळ जा लास्टला. राईट लेफ्ट परत राईट मारून लास्टला. हा हा हा. मामा गेला झालाय मामाचा वय. मामा लेफ्टला राईट, राईटला लेफ्ट म्हणला नाही. काय अवघड आहे धंदा हो. काय भारी इथं विरवतो. काय काय म्हणणार आहे मामा ना. त्याला विसरून गेलो मी. राईट तेवढं मला ध्यानात आहे. राईट मार, लेफ्ट मार, परत राईट मार म्हटलं का. बावडी आहे. बावडी तर इथं झाली. अरे पहिल्याच राईटला बावडी आहे इथं बघा. मामा चुतिया बनाया तुम हमको. हा राईट मार, लेफ्ट मार, परत राईट मारून. काय यार काशी करायला लावला यार. कुठं मग ये म्हणलाय की 4 नंबर एलिमेंटरी. तिथे विचारूया मामाला यार आहे का नाही. 4 नंबर कुठं आहे? 4 नंबर. 4 नंबरला जायचं. 4 नंबर. चार नंबर एलिमेंटरी कुठं आहे? एलिमेंटरी म्हणलंय तिकडं आहे का? भरायचंय 4 नंबरला. ते म्हणला राईट मार, लेफ्ट मार, परत राईट मार. तिकडे म्हणता का? बावडी कुठे आहे? बावडी इथं. हा मग बावडीकडे जा म्हणलंय. इकडेच आहे का? इथूनच ना. इधर सब जरा गांजा मार के आले लग रे मेरे बाबा. मामा पहिले तिकडे जा म्हणला. त्यानं लेफ्ट राईट कर म्हणला. असं राहते गाडीवर झंझट आहे तुम्हाला माहित नाही. थांबा पप्पा, थांबा जरा. आमच्या पप्पाला तर जमत नाही. बावडीकडं एवढंच ध्यानात ठेवायचं आपल्याला. बावडीकडं म्हणायचं, राईट लेफ्ट सांगायचं नाही. हा इथं बी एक बावडी आहे. बराबर म्हणला मामा. तेव्हा का तिथं बी एक बावडी आहे बघा. दिसली का बावडी? दिसली. इथं बी एक बावडी आहे. हा एवढा 4 नंबर बी हेच आहे. काम चालू आहे रस्त्याचं. बघू 4 नंबर एलिमेंटरी. चार नंबर एलिमेंट्री यही है क्या? यही है ना? नहीं बावड़ी के पास बोला. यही है ना? आलो बरोबर आलोय आपण. मोहनराव साहेबाला
बरोबर आलो. साहेब पण आतल्या आत भेटला, बरोबर आहे म्हणला. पण आता लावायची कुठं, बघू आता लावायची कुठं काय. भेटल्या आतल्या. लंच झालाय, लंच टाइम. हेच आहे ना, बरोबर आलोय ना? मध्ये येऊ का? आलो आलो, 2 मिनिटं. चला आतमध्ये जाऊन भेटायचे आपल्याला. कॅमेरा अलाव नसेल, बघू भेटला तर गपचूप गपचूप मध्ये व्हिडिओ काढायचे भाऊ. नाच करते का? हा पोचलो आत्ता इथं. काय म्हणलो? 150 नाही तो ऑनलाईन. गाडीची एंट्री वगैरे तर झाली. आता लंच टाइम लागला, त्यांचा जेवायचा टाइम आहे 2 वाजेपर्यंत, म्हणजे अजून 15-20 मिनटं. इकडे मामा मागं एक मोटर लावलं, ते लई जुनी मोटर दिसलेली, ती पाण्याची बावडीची. सेम आमच्या अण्णाची आठवण आली. अण्णा बी आमच्या तसं शेण बिन घालून त्याच्यामध्ये मोटर चालू करायचे, तिची आठवण आली. बरोबर सेम टू सेम तशीच मोटर आहे, जुनी मोटर आहे. पाणी घालायचं मग चालू करायचं, तवा मोटर चालणार. चला आता आपल्या कामाचं बघा. गाडी या डॉकला तर लागणार नाही, काम चालू आहे. कुठं गेलं डॉक, दिसलेलं आहे का? हां, त्या डॉकला लागणार नाही, काम चालू आहे. नाही तर नेहमी इथंच गाडी लागते. ह्याच्या मागच्या साईडला जायचं आता. इथून राईट मारून परत मागच्या साईडला. काय नाही, 4-5 पायलेट आहेत, ड्रम आहेत, 13 ड्रम मोजून ते भरून घेऊन जायचं. माल हलकाच पडतंय गाडीमध्ये, पण जायला जाम यार. जामचंच टेन्शन आहे. आज शनिवार आहे, भिवंडी फुल जाम राहणार आहे आज. तरी बी 4 वाजेपर्यंत आपण पोचलो ना भिवंडीत, तर वाजता जामपासून. पण जायला बी शिळफाटा जाम होताच. 1-1:30 वाजलेत ना, मग जायला शिळफाटा जाम होता. तर बघू काय होतं काय नाही. तिकडे गेल्यावरच शिळफाटा क्रॉस केला की मग काय पुढं खारेगाव बी जाम भेटतंय. म्हणजे आज चौकड जाम आहे. फसू बसू मसू काहीतरी करू आता. यांचं झालं लंच टाईम, तर मागच्या साईडला जायचं. लांब सडक आहे पार, मागच्या साईडला कुठं यार रस्ता बघा बघा. तर इकडं सळा या, इकडं जनरेटर कुठून काढायची बघा गाडी. आहे बापरी आवाज रे. आगाव धंदे करू नका यार. तिथं आधीच फाटून चालले, वरी पत्रे बित्रे आहेत. झाडपत्रे फाटले तर पप्पा मला फाडून देते किंवा मामा तिकडून नाही म्हणला. आता कसं करावं, आगाव धंदे झाले यार. हो रुपाटे बसून जावं लागेल. त्याची गाडी भरलाली. अरे 7:30 मामानं गाडी लावलाय तिथं कोपऱ्यामध्ये. ऐन टायमाला बेंच जरा झाडभर जागा बाकी होती, थोडीशी जागा बाकी होती बरं का गाडी माझी घुमवायला. तर मला पूर्ण रिवर्स जावं लागतंय बघा. हे लपडा रिवर्स जायचं नाही, खाली ठेवलेत त्यांनी सळया. ते सळयाला जरा बी लागलं त्याच्या आईला टायर फाटायचं ना. हो तसे मोकळं ठेवलेत सळया. आणि त्या बी दरिद्रीला अशी गाडी लावायची होती की माझी गाडी पासच होणे. 1:30 नाही यार. आता इथं गाडी लावायची ह्याच्या महागा आपल्याला. आता हे घुमवून पूर्ण गोल घुमून यावं लागेल. आता दाखवतो चला तुम्हाला किती घुमून यावं लागेल. आपल्याशी आपल्या मागल्ली कधी जात नाही बाबा, ते तर मला माहितीच आहे. बघा आता किती घुमून जायचं आहे. आता रिवर्स आलोय, पण इकडे गाड्या आहेत. तर त्यानं रस्ता बंद केला सिमेंट लावून. काय करायचं अरे बाबा, हे एक ताप नाही आता माझ्या माग. इकडून बी रस्ता बंद केले. टेन्शनच टेन्शन आहे यार. थांब यार, पार्टीलाच फोन लावतो आता. काय करायचं काय करणार म्हणलं तर बस म्हणा बोंबलं. इकडं तर रोडचंच काम चालू आहे, इकडूनच घुसवतो. रस्ता बंद आहे.
त्या मामाला गाडीच काढायला लावतो पुढं काढा आणि परत लाव. मामा इथे एमटी बॉक्स कचरा भरायला लागल्या गाडीत फुट्टा. इथं तर रबाळ्याला मोठी कंपनी आहे फुट्ट्याची. हे फुट्टा वापस ओला करून याला पूर्ण चिपचिपा करून पेपर बनते याचं. सगळं माहिती आहे आम्हाला. यायला ते बघा तिकडं जागा किती दिसत असत साईडलाच मध्ये. आणि इकडं फुट्टा आम्हालाच काढायला लागतो जागा. मामा जरा पुढे घेऊन मागे घ्या तुमची गाडी. नाही ते रस्ता बंद केलाय, काम चालू आहे. गाडी मला पहिलंच घुसवली त्यांनी इकडं, त्यांनीच वॉचमॅननी. पण जरा पुढे घेऊन मागे घ्या की तुम्ही. तेवढं काय होणार नाही तर दाबून लावा गाडी. तिकडे जागा आहे की तुम्हाला? तिकडे जागा आहे की तेवढी फोडायला? काय तुम्हाला नीट सांगायला गाडी जरा दाबून घ्या, नाही तर पुढे घ्या थोडी, मागं पुढं करा. जातो फुटलं तर मला काय करायचं आहे? मग मी पण दाखवतो. तुम्हाला नीट काढा म्हणायला लागला. वाकडं बोल नका. तुम्हाला नीट बोलायला, तुम्हाला नीट बोलायला लागलो मी. म्हणून कशी जात नाही गाडी? तुम्हाला नीट बोलायला ना. गाडी दाबून घ्या गाडी. हा तिकडे रस्ता बांधलाय त्यांनी, इकडेच पाठवलंय ना. मग तुम्ही जरा मागं घ्या गाडी. गाडी का पास नाही होणार? गाडी का पास नाही होणार? मग तुम्ही बाजार लागला हो का इथं? तुम्ही लागून गेला का? तुम्ही काय बोलायला वाकडं? मी नीट बोलायला तुम्हाला? मी दादागिरी करायला का तुम्हाला? तुम्हाला दादागिरी करायला मी नीट बोलायला लागला ना मी तुम्हाला? याला नीट बोलायला लागलं, वाकडं बोलतोय. काम चालू होती, सिमेंट मध्ये टाकलेला रस्ता बंद केला त्यांनी. तेव्हा नव्हतं ना. पुढे रस्ता बंद आहे. काढा ना गाडी थोडी पुढे घ्या ना. तुझी गाडी मागे घ्या. घ्या 2 मिनिटं पुढे. 2 मिनिटं नीट प्रेमानं बोलायला तर वाकडं बोलायला लागलं. बोलतो दादागिरी करतो मी, हे करतो मी. पुढे घ्या थोडी घ्या पुढे. काम दुखते चला. दादागिरी असेल घरचा तुझ्या. अरे वाकडं नाही बोललो यांना, नीट बोललो. मामा तिकडे जागा आहे, दाबून लाव. मलाच वाकडं बोलायला. अरे मी वाकडं कशाला बोलू यार त्यांना नीटच बोललोय. कॅमेरा चालू आहे, रेकॉर्डिंग दाखवील मी. जे काम केलं असतं वाकडं बोलायची गरजच झाली नसती. बसल येऊ द्या माग, येऊ द्या माग, येऊ द्या. अशा माझ्या त्याच्या आयला आपण माझ्या बापाला घाबरत नाही. इकडं धंदा घेऊन बसला. याची नोकर बिवकर आहे का याचा? यांना दादा कुठला लागून गेला नाही त्याच्या आईला. आम्ही पण दादाच आहो कुठले ना कुठले. आपल्या इलाक्यामध्ये कुत्र पण वाघ बनते तसं आलं तर. इकडे लावायची वाटतं आपल्याला डॉकला. तिथं लावायची का? नीट प्रेमानं बोलायला तर वाकड्यात घुसतात ना. आपण बी सरळ घुसायचं ना, वाकड्यातच घुसायचं. त्याच्या आईला कसं त्या बापाचं देणं द्यायचं का इकडं? घुसडीचं ते पण भिंचं काम करायला झालं, आपण पण काम करायला आलो. वाकड्यात बोलला असतं नीट भिंच मारामारी करून नीट जेलमध्ये. त्याला कुठलं आपलं हा, त्याला कुठं माहिती की त्याच्या आईला आपण किती कांड करून आलोय. आम्ही पण जेल बघितल्यात, सगळ्याला माहिती आहे. अमूलची गाडी त्याच्या पलीकडे. हां तिथं आहे अमूलची गाडी. आता एवढंसं घुमायसाठी मला किती घुमून यावं लागलं असतं. झाडभर गाडी त्याला पुढे घ्यायची होती, एवढं बोलून दाखवायला लागलंय.
यांचे कधी आमच्या इथं आल्यावर मग आम्ही मग चांगलंच करतो, त्याला माहित नाही इथं लावायची आता आपल्याला गाडी. फाळका वगैरे खोलावं लागेल, त्याला फाळका वगैरे खोलून घेतो, लावून घेतो गाडी, मग बनवू. यार काय पण म्हणा, कॉन्टॅक्ट भेटला आपल्याला. कॉन्टॅक्ट भेटला मला भाऊ, बाकी गेलं तेल लावत. आले भरून 2 मिनिटाचं काम होतं बघ गाडी भरायला, फक्त लंचला आलो म्हणून, नाही तर वाट लागली, नाही तर 2 मिनिटात आपली गाडी भरली. 13 दम, 3 पायलट, 4-4चे आणि 1 सिंगल ड्रम टाकले. 2 मिनिटात यार गाडी वगैरे भरून निघालो. आता चला, आता जाम तर आपल्याला लय बेकार लागणार आहे, कारण शेळफाटा, त्याच्यानंतर खारेगाव, मग आमचं भिवंडीचं तर काय रोजचंच आहे, ते काय जाम लागणार. जाम असून नसून सुद्धा ते असं सवय पडले, एक माणसाच्या अंगाला राहते, आणि तसं घरते कामवाली फिलिंग. आणि भिवंडीत जाम नसल्यावर आहे ना, भिवंडीत आल्यासारखं वाटत बी नाही. जाम पाहिजे कंपल्सरी भाई. तुम्हाला माहित नाही, ते जाममध्ये गाडी चालवायची फिलिंग एक वेगळी राहते, म्हणजे मजा एक वेगळी राहते. चला आता एकदाच निघालो बघ इच्छा भाई. मामा काय म्हणता काय नाही काय माहिती. मामा तिथं बसला, मामानं मस्त ॲड्रेस सांगितलं होता मला, आपण येड जाऊ. चला मामा टाटा केला, मामानं हात केला भाऊ, इज्जत आहे फुल मामाला, इज्जत आपल्याकडून. चला भेटू मग आता जाम झाल्यानंतर तिकडे जाम मध्ये. भरून तर निघाला भाऊ, युटर्न आहे डायरेक्ट. आता हे टोल क्रॉस करून युटर्न हे भेटला जुगाड भेटला, तिथं आहे थोडं ना, मारू आता इकडून. थोडंसं हलका रॉंग घ्यावं लागेल, कानून कायदा आपल्याला पण थोडाफार तोडावा लागेल. त्यामुळं माफ करा मला भारत सरकार, मी तुमचा कानून तोडत आहे. समोरून यार जेव्हा आता तुम्हाला दाखवला होता तेव्हा फक्त 2च गाड्या होत्या ना, आता बघा ताफा, बघा ताफा. ही अशी साडेसाती फक्त माझ्याच मागं. मला शपथ असं वाटून ना, काहीतरी करूनच माझ्या मागं करणी मला पैदा केलेला आहे, कारण ही साडेसाती माझ्याच मागं लागते, दुसरं कोणाच्या नाही. थांबला बघ भाई, तुला फुल माझ्याकडून. हे बघा चच्चाच्या माईचा आता म्हणू का चच्चा, दम खावा जरा सबर जरा. गणेश बिराजदार राजा जरा सबर घ्या. मारलंय भाऊ, ये घेतला ना युटर्न, काचकानी युटर्न घेतला बाई. नाही तर आपल्याला टोल फाडून यावं लागला असतं. किती 75चा 2दा टोल फाडावा लागला, जाताना मी येताना मी. भाई 75 म्हणल्यावर मी किती वाचवलो, 130 रुपये ना. हां 130 रुपये वाचवलो मी. शाबाश, 130 नाही बे, 150 वाचवलो, 150. शाबाश. चला यार, काय का होईना लागलो एकदा तर. हो कसं का होईना फायदा केले मला, पण मी दिमाग लावून माझं काहीतरी जिंदगीत चालू झाला. बघितलं का, असं हे पाहिजे माणसाच्या अंगात. काय नाही काय म्हणतात, काय तर म्हणतात त्याला, राजा आता मनात असते ते, मनात असते. ए मामा, आई शिना हाणला नाही, घुसाघुशीले हाय बाबा इकडं. ही चच्चा गेला, चच्चा तेव्हा ती चच्चा बाईकवाला चच्चा. चला मग मित्रांनो, भेटू आपण आता जाऊन डायरेक्ट खारेगावच्या जाम मध्ये. तिथं मस्त मजा येणार आहे. दाबादाबी साईडला थोडी जाम आहे. जाम आहे का नाही गेली मी इथूनच तुम्हाला पटेली मारला. शिळफाटा तर जाम लागणारच आहे. काय माहिती 2-3 वाजल्यात, नसल जाम आता, असल बी जाम, काय सांगता येत नाही. माझ्या जिंदगीचा भरोसा नाही, मग अपेक्षित जिंदगी चालू आहे माझी. नाही मोठी पण होती आहे यार. चला मग यार भेटू आता. मी लय बोर झालो, मला आता इंस्टाग्रामवर जरा रील बघायचे, त्यासाठी ठेवा यार ठेवा. आलो एकदा तो बाबा पेरणामध्ये. जाम तर मरणाचं लागल. तर पहिलं शेळफाटा तिथं 10-15 मिनटं गेले. पुन्हा इथं आलो खारेगावला तर त्याच्या आलं विचारूच नका, तिथं पूर्ण अर्धा-पाऊण तास गेला त्या खारेगावच्या जाममध्ये. आलो निघून तिथून बी. पुन्हा सगळं मोकळंच होतं, मानकोली बिनकोली सगळं जाम मोकळंच होतं एकदम.
आलो पट पेरणामध्ये. आता इकडून जायला खंडागळेत गाडी खाली करायची आहे. तिकडून गेला असतं तर धरमपशी पूर्ण जाम झालं म्हणून लगेच गपमान पेरणामध्ये घातला होता. पेरणामधून इथून लवकरच पोचतो आपण 10-15 मिनिटात. रोड जरा खराब आहे, जावा हिसाबानं हळू. चला आता खाली करायच्या जागेवर. ही बी पार्टी नवीनच आहे. काय लय पार्टी बी आहे, एक नवीन यायला लागल्यात. हे बी पार्टी आपली नवीनच आहे. ह्या पार्टीला कधी काम बी केलं नाही मी. फोन तर येणं वर्ष झालं फोन करतेच. आज कसं लक लागला याचा. 2-3 दिवस झाला गाड्या उभ्या होत्या म्हणून गाडी भेटली यांना. भरोसा नसला तर जाऊन व्हिडिओ काढून दाखवू शकता हो. चला बघू, काढू तर व्हिडिओ काढावाच लागेल. कोण एक 7.5 माझ्या मागा आहे.